मस्त चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं तर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यात थोडं तेल टाकते, अगदी थोडं टाकायचं आहे। तर मी कांदा कापून घेतलेला आहे, थोडासा टाकते याच्यात। हलकासा आपण याला फ्राय करायचा आहे, जास्त गरम करायचं नाही। आता हलकासा मी कांदा भाजून घेतलेला आहे, त्यातच आता काही मसाले घालूया। 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पूड, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा तिखट, आता बटाटा आपण कुस्करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर। आता उतरून घेऊया आपण आणि थंड झाल्यावर आपण हाताने याला एकजीव करूया। मी असं बॅटर करून घेतलेलं आहे मिक्स करून, आणि इथं अंडी कापून घेतलेली आहेत मी मधोमध करून। आता इथं असं अशी पारी करून घ्यायची आहे। असं सगळ्या बाजूने असं ते लावायचं आहे ना। हे बघा, मी इथे एक अंड फोडून घेतलेलं आहे, त्यात असं लोळसून घेऊया आपण। आणि इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, असं सगळे करून घेऊया। इथं तेल ठेवलेलं आहे मी तापत, मंद आचेवर आपण याला चांगलं फ्राय करून घेऊया। खूप छान असेच तळून घेते सगळे मी। इथं आपले तयार झालेले आहेत हे बघा। असा अंड्यापासून एक आगळा वेगळा पदार्थ तयार झालेला आहे, मी कापून दाखवते। मस्त